नमस्कार, मी अमृता माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत पिझ्झा। हा आहे पिझ्झा बेस, शिमला मिरची, एक कांदा, मोझरेला चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पनीर आणि हे पिझ्झा सॉस आणि बारीक कट केलेल्या भाज्या माझ्याकडे होत्या, त्या पण मी यात यूज करणार आहे। तर आपण अगोदर शिमला मिरची आणि कांदा असं बारीक कट करून घ्यायचा आहे। जास्त पण बारीक नाही, मोठे मोठे तुकडे ठेवायचे। नंतर पनीर आपल्याला छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जसे तुकडे पाहिजेत तसे तुम्ही कट करू शकता। आणि त्याच्यामध्ये पनीरमध्ये लाल मिरची पावडर, धनेपूड आणि मीठ घालायचं। तसंच त्या भाज्यांमध्ये पण लाल मिरची पावडर, मीठ आणि धनेपूड घालायचं आणि ते टॉस करून घ्यायचं, जेणेकरून भाज्यांना पण टेस्ट लागते। आता पनीर मी थोड्याशा तेलामध्ये परतत आहे, त्यामुळे काय होतं, पनीरला तो जो मसाला आपण घातलेला आहे त्याची टेस्ट येते। प्लेन पनीर पिझ्झामध्ये छान नाही वाटत। तर याचा कलर चेंज होईपर्यंत पनीर आपल्याला परतून घ्यायचं आहे। ब्राउनिश कलर झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला पिझ्झा बेसला थोडंसं बटर लावून दोन्ही साईडून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। एक साईड ब्राऊन झाली की लगेच काढायचं, ब्राऊन साईड वरती ठेवायची आणि थोडी कच्ची बाजू आहे ती खाली ठेवायची। ह्याच्यावरती आता आपल्याला पिझ्झा सॉस लावायचं आहे। थोडंसं पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचं। सगळीकडे इव्हनली स्प्रेड झालं की मग ह्याच्यावरती सगळ्या भाज्या घालायच्या। आता आपण ह्याच्यावरती भाज्या घालून घेणार आहोत, भाज्या आणि त्याचबरोबर पनीरचे तुकडे पण ह्याच्यावरती आपल्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचे आहेत। आता पनीरचे तुकडे घालून झाले की आपल्याला ह्याच्यावरती चीज घालून घ्यायचं आहे। पिझ्झा असल्यामुळे चीज आपल्याला भरपूर टाकायचं आहे, पिझ्झावरती जास्त चीज असतं त्यामुळे। आता ह्याच्यावरतीच चीज घालून झाल्यानंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। तुम्ही इथे टाकलं तरी चालेल किंवा पूर्ण पिझ्झा तयार झाल्यानंतर खाताना जरी आपण वरून टाकलं तरी पण छान टेस्ट लागते। ही पूर्णपणे तुमची चॉईस आहे। आता हा पिझ्झा तयार झालेला मी पॅनमध्ये गरम करायला ठेवत आहे। थोड्या वेळाने आपण चेक करून बघूया, तर चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे। आता हे मी कटिंग पॅनवर काढून त्याला असं तुकड्या तुकड्यामध्ये कट करून घेत आहे। घरच्या घरी हेल्दी आणि मस्त, मुलांना खूप आवडतो हा पिझ्झा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।